नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. गॅस न पेटवता हा शिल्लक राहिलेल्या पोळीपासूनचा अतिशय हेल्दी असा नाश्ता मी बनवलेला आहे. चवीला अतिशय छान लागतो. तुम्ही एकदा जर बनवला तर फोडणीची पोळी कधीच करणार नाहीत. तर आपण पाहूयात की कसा बनवावा. तर शिल्लक राहिलेल्या 3 पोळ्या होत्या माझ्याकडे, तर त्या व्यवस्थित अशा मी हातानेच बारीक करून घेतलेल्या आहेत. पाहिजे तर तुम्ही मिक्सरलाही लावू शकता आणि याच्याऐवजी भाकरी असेल तरी हरकत नाही. तर छान एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, तो मी त्याच्यामध्ये असाच ॲड केलेला आहे. इथे कैरी आहे माझ्याकडे, ती पण मी ॲड केलेली आहे. तर कैरी घातल्यानंतर याच्यानंतर मी बघू शकता इथे टोमॅटो ॲड करणार आहे. अर्धा टोमॅटो व्यवस्थित असं बारीक चिरून घेतलेला आहे. तर तुम्ही बारीक चिरलेला कोबीही घालू शकता. तर भाज्या फक्त बारीक चिरायच्या आहेत. अतिशय चवीला छान लागतो हा नाश्ता. तर टोमॅटो पूर्णपणे घालून घेतलेला आहे मी. भाज्यांचा वापर थोडा जास्त केलेला आहे. मेथीची पाने होती माझ्याकडे, थोडी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे. कांद्याची पात आहे, ती पण यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. तर भाज्या चिरायला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ या नाश्त्याला लागतो. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, ती पण यामध्ये ॲड केलेली आहे मी. तर इथे बघू शकता चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर अतिशय कमी वेळ या नाश्त्याला लागतो. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मीठ ॲड केलेलं आहे आणि यामध्ये लाल तिखट वापरलेलं आहे. पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता. आणि कांदा लसूण मसाला आहे यामध्ये, तर 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. गरम तेल करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे. तुम्ही नाही घातलं तरी हरकत नाही तेल, किंवा तुम्हाला जर जिऱ्या मोहरीची फोडणी द्यायची असेल तरी हरकत नाही, पण तेलाचा वापर नाही केला तरी हरकत नाही. तर यामध्ये थोडं लोणच्याचं जे रस्सा असतो किंवा लोणच्याचं पाणी असतं, खार असतो, तो याच्यामध्ये ॲड केला तरी हरकत नाही. तर इथे बघू शकता थोडंसं तेल मी घातलेलं आहे. तर तुम्ही नाही घातलं तरी नुसतं करून पहा, तरीही हा नाश्ता खूप छान लागतो. आणि सर्व जिन्नस फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये बारीक चिरलेलं कोबी, शिमला मिरची, शेंगदाणे घालू शकता. याच्यामध्ये डाळवं घालू शकता. कधी कंटाळा येतो डिनरसाठी, लंचसाठी काय करावं, आणि भरपूर कच्च्या भाज्यांचा वापर केल्यामुळे हा नाश्ता अतिशय हेल्दी असा ठरतो. आणि बघू शकता पोळ्यांचा वापर कमी आणि भाज्यांचा वापर मी इथे जास्त प्रमाणात केला आहे. आणि फक्त 5च मिनटात हा नाश्ता तयार झालेला आहे. अतिशय खूप सुंदर असा लागतो. नक्की ट्राय करून पहा, तर आवडल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकच वेळी फोडणीची पोळी करण्यापेक्षा हा नाश्ता एकदा तरी ट्राय करून पहा. तर इथे बघू शकता लिंबाच्या लोणच्याचा खार असेल किंवा आंब्याच्या लोणच्याचा असेल, 1 चमचा यामध्ये ॲड केला तर अतिशय सुंदर असा हा नाश्ता तयार होतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते. आणि लहान मुलांना पण 5 वाजता खायला देण्यासाठी छान असा ऑप्शन आहे. म्हणजे हेल्दी हा नाश्ता आहे आणि आपल्याला बनवायलाही पटकन असा बनला जातो. तर त्यामुळे नक्की हा नाश्ता एकदा तरी ट्राय करून पहा. तुम्हाला ज्या आवडत असतील, मटारही ॲड करू शकता यामध्ये. तर बघू शकता असा नाश्ता आपला रेडी झालेला आहे. आणि याच्यावर मी बारीक अशी शेव ॲड केलेली आहे. तर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी हरकत नाही, पण अधिकच छान दिसावं आणि चवीला छान लागावं म्हणून इथे मी शेव ॲड केलेली आहे. तर बघू शकता असा हा आपला हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे. नाश्त्यासाठीच काय, पण डिनर, लंचसाठी किंवा कधी आपल्याला भाजीपोळी खायचं मन नसतं, तर त्यावेळी तुम्ही असं ट्राय करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.